UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत, तर उद्धव ठाकरे शत्रू नाही। राजकारणात कधी काहीही होऊ शकतं, एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, बदलाच नाही। नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जिरेटोप घालण्याचा अधिकार फक्त महाराजांना, महाराजांच्या वतीनं आपण जिरेटोप स्वीकारू शकतो, मात्र घालू शकत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासा, नंतर कळेलच, आताच दावे नको, सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। बीड प्रकरणात कुणाचेही लाड होऊ देणार नाही, कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीस कारणीभूत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट, राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडेंनी भुजबळांची भेट घेतली। काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी, विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागा वाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत, अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, विजय वडेट्टीवारांनी पराभवाचं खापर राऊत पटोलेंवर फोडलं। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्याच सगळ्यात कमी जागा आल्या, संजय राऊतांचा नाना पटोलेंवर निशाणा। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत अमोल कोल्हेंचं भाष्य। कोल्हेंनी सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, तर शिवसेना लढणारा पक्ष, कधी झुकलो नाही, राऊतांनीही कोल्हेंना सुनावलं। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी, 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।